71,000 लाडक्या बहिणींची यादी समोर आलेली आहे। आता या यादीमध्ये तुमचं नाव आहे का सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। आणि बघा या महिन्याचा जो काही 8वा हप्ता आहे, आता तुम्हाला 7 हप्ते मिळालेले आहेत राईट। आता या महिन्याचा जो काही 8वा हप्ता आहे, तर हा 8वा हप्ता देखील सुरू करण्यात आलेला आहे। बघा आता लाडक्या बहिणींच्या खात्यात 12,800 रुपये, बघा स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता 12,800 रुपये थेट तुमच्या खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे। आता याबद्दल सर्व काही तुम्हाला माहिती मिळणार आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। आणि त्यासोबत आता 2,000 रुपये कोणाला भेटणार आहे, 2,000 रुपये त्याबद्दल पण तुम्हाला माहिती मिळणार आहे। बघा 2,000 रुपये कोणाला भेटतील आणि 12,800 रुपये सुरू झालेले आहेत त्याबद्दल पण माहिती मिळणार आहे। आणि सोबत 2,000 रुपये कशाचे मिळणार आहेत ते पण सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, अत्यंत जबरदस्त माहिती आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता यादी पण समोर आलेली आहे आणि जो 8वा हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा म्हणजे या महिन्याचा हप्ता तो देखील सुरू करण्यात आलेला आहे। याबद्दल तुम्हाला सर्व काही डिटेल्समध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे, तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। चला मग काय महत्त्वाचे अपडेट आहेत आज रोजीच्या, तर सर्व अपडेट मी तुम्हाला आता सांगतो। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, राज्यात ही योजना फेमस झालेली आहे। या योजनेमार्फत महिलांना महिन्याला पैसे मिळतात। ओके, तर आता लाडक्या बहिणींना हे पैसे मिळतात, ज्या बहिणींचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे त्यांना पैसे मिळतात, जे या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना पैसे मिळतात। परंतु आता भरपूर बहिणींना अपात्र देखील केलं जात आहे, भरपूर बहिणींना अपात्र केलं जात आहे। आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यात आता हा जो 8वा हप्ता आहे तो टाकण्यात येत आहे। आता त्यासोबत तुम्हाला अजून हे 2,000 रुपये कशाचे मिळणार आहेत, त्यासोबत 12,800 रुपये कशाचे आहेत, सर्व काही याबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि सरकारने एक जबरदस्त निर्णय घेतला, सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की आता ज्या 71,000 महिला आहेत, 71,000 महिला, तर या 71,000 महिलांसंदर्भात यादी त्यांनी आता डायरेक्टली त्यांनी यादी जाहीर केलेली आहे। आता ही जी यादी आहे ही यादी बघणं फार गरजेचं आहे। आता या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे बघणं फार गरजेचं आहे। दमदार अपडेट आहेत, महत्त्वाच्या सर्व अपडेट आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। सर्व काही अपडेट मी तुम्हाला नीटपणे समजून सांगतो, आज रोजीच्या ज्या काही अपडेट आहेत त्या सर्व तुम्हाला सांगतो। आणि हे बघा तुम्हाला सर्वांना माहीत आहे, माझ्याकडे जे पण छोटे असो किंवा मोठे अपडेट असो, मी तुम्हाला आपल्या सिंपल गावरान भाषेत मी एकदम तुम्हाला समजून सांगतो, असं तुम्हाला कोणीच सांगत नाही बरं। जेवढी माहिती मी तुम्हाला नीटपणे समजून सांगतो तेवढं तुम्हाला यूट्यूबवरती कोणीच सांगत नाही, फक्त आपलं एकमेव चॅनल आहे ATP गुरुजी, जे तुम्हाला संपूर्ण नीटपणे समजून सांगत असतं। चला मग आता ज्या अपडेट आहेत आज रोजीच्या, तर सर्व अपडेट तुम्हाला नीटपणे मी समजून सांगतो की काय काय अपडेट आज रोजीच्या आलेले आहेत। चला आता तुम्हाला संपूर्ण नीटपणे समजून सांगतो की काय माहिती आहे। तर लाडक्या बहिणींनो, चला मग काय अपडेट आहेत आज रोजीच्या, तर सर्व अपडेट आपण नीटपणे समजून घेऊया, जाणून घेऊया। तर बघा तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी काय माहिती देणार आहे पहिले ते तुम्हाला थोडक्यात सांगतो। 12,800 रुपये आता येण्यास सुरुवात झालेली आहे। ओके, याबद्दल पण माहिती मिळणार आहे। सोबत 2,000 रुपये हे कशाचे आहेत त्याबद्दल पण माहिती मिळणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे 71,000 महिलांची यादी संदर्भात माहिती मिळणार आहे। जबरदस्त निर्णय आहेत, महत्त्वाचे अपडेट आहेत आज रोजीच्या। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पुढे दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशी माहिती देणार आहे जे तुम्हाला माहिती कोणीच सांगत नाही। लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही बातमी, काही ना काही अपडेट, काही ना काही नोटिफिकेशन येतच राहत असतात, तर त्याबद्दल फक्त तुम्हाला आपल्याच चॅनलवरती माहिती मिळत असते। चला मग काय महत्त्वाची माहिती आहे सर्व आपण आता जाणून घेऊया। आणि माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या। चला आता आपण संपूर्ण माहिती नीटपणे समजून घेऊया।
तर लाडक्या बहिणींनो आता बघा जी महत्त्वाची माहिती आहे ती नीटपणे समजून घ्या। हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात 11,09,487 महिला लाभार्थी आहेत। त्यापैकी 71,000 महिलांच्या नावे 4 चाकी वाहन असल्याची यादी राज्य स्तरावरून प्राप्त झाली आहे। बघा 71,000 महिलांची जी काही यादी आहे ती समोर आलेली आहे आणि ही 71,000 महिलांची जी यादी आहे ही राज्य स्तरावरून प्राप्त झाली आहे आणि ही 71,000 महिलांची जी यादी आहे तर ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहे तर ज्या महिलांच्या नावे 4 चाकी वाहन आहे त्यांची ही यादी आहे आणि या ज्या बहिणी आहेत त्यांना अपात्र केलं जाणार आहे। या यादीमध्ये ज्या ज्या बहिणींचं नाव असेल त्यांना अपात्र केलं जाणार आहे आणि ही अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील। सोलापूर जिल्ह्यात 71,000 ज्या महिला आहेत त्यांच्या नावे 4 चाकी वाहन आहे। ओके, त्यामुळे त्यांची जी यादी आहे ती समोर आलेली आहे। आता ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहे अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाही। ओके, तर ही यादी समोर आलेली आहे। आता ही तर सोलापूर जिल्ह्याची यादी आहे। हळूहळूपणे सर्व जिल्ह्यानुसार माहिती समोर येणार आहे आणि ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन असेल आणि 4 चाकी नावे वाहन असेल ज्या महिलांचं त्यांना तर यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही। आलं लक्षात? हे संपूर्ण इथे क्लिअर केलेलं आहे। तर सोलापूर जिल्ह्यात 71,000 महिलांची यादी समोर आलेली आहे ज्यांच्या नावे 4 चाकी वाहन आहे त्यांना आता यापुढे हप्ते मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे। ओके, तर ही अपडेट तुम्हाला समजली। पुढे बघा त्यानुसार आता त्या प्रत्येक महिलांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका पडताळणी करीत आहेत। त्यानंतर पुढील टप्प्यातील विभागाच्या आदेशानुसार पडताळणी होईल। बघा आता अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या अंगणवाडी सेविकांना आता हे काम सोपवलं आहे की तुम्ही प्रत्येक महिलांच्या घरी जा आणि चेक करा की त्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहे का, त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का, तसेच आयकरदाता आहेत का त्या, तसेच महत्त्वाचं म्हणजे शेती वगैरे हे संपूर्ण जे अटी शर्ती देण्यात आलेल्या आहेत, निकष देण्यात आले आहेत ते संपूर्ण चेक होणार आहेत। त्यानुसार जी माहिती आहे आता अंगणवाडी सेविका तुमच्याकडून जे पूछताछ आहे ते करणार आहेत। अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार आहेत पडताळणीसाठी आणि जे सत्य माहिती आहे तेच माहिती तुम्हाला द्यायची आहे बरं। चुकीची माहिती देऊ नका, नाही तर तुम्हालाच पुढे प्रॉब्लेम होईल। जे सत्य माहिती आहे ती माहिती सांगून द्यायची। आलं लक्षात? ठीक आहे, मग पडताळणी सुरू आहे। अंगणवाडी सेविका पडताळणी करीत आहेत। पुढे बघा आता महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे बरं। व्हिडिओ पूर्ण बघा। 12,800 रुपये संदर्भात माहिती मिळणार आहे, 2,000 रुपये संदर्भात माहिती मिळणार आहे। ओके, 71,000 महिलांची यादी समोर आली त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगितलं। 71,000 जी यादी आहे 71,000 महिलांची तर त्यांच्या नावे 4 चाकी वाहन आहे त्यामुळे आता त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, म्हणजे त्या बहिणी अपात्र होणार आहेत। पुढे बघा आता माहिती तर लाडकी बहीण योजना या आधीच्या सरकारने वाजत गाजत सादर केली। आता विधानसभा निवडणूक 2024 नंतर नव्याने सत्तेत आलेल्या महायुती सरकारही या योजनेवरील प्रेम कायम ठेवले आहे। म्हणजे याआधी पण महायुती सरकारने जी योजना काढली होती, ओके, याआधी पण महायुती सरकारनेच ही योजना काढली होती आणि त्यानंतर महायुती सरकारला दणदणीत विजय मिळाला। महायुती सरकारने ही योजना काढली, त्यानंतर निवडणूक लागली, निवडणूक नंतर आता महायुती सरकारला दणदणीत विजय मिळाला आणि त्यानंतर आता महायुती सरकार बघा या योजनेवरील जे प्रेम आहे ते कायम ठेवले आहे आणि रेग्युलर महिलांना हप्ते देखील मिळत आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार ही योजना रेटताना दिसत आहे। त्याचा परिणाम इतर विभागांद्वारे राबवल्या जाणाऱ्या योजनांवर होत असल्याच्या बातम्या याआधीही आल्या आहेत, पण आता त्यावर बोट नाही थेट। तर बघा आता काय म्हटलेलं आहे ते की पहिले जे अपडेट येत होत्या तर अपडेट कशा येत होत्या की या योजनेमुळे असं होत आहे तसं होत आहे, तर बघा तर त्याचा परिणाम दुसऱ्या विभागावर होत आहे, दुसऱ्या योजनांवरती याचा परिणाम होत आहे लाडकी बहीण योजनेमुळे, असं पहिले बातम्या येत होत्या आणि आता पण येतच आहे।
तर बघा काय म्हटलेलं आहे, पण आता त्यावर थेट बोलले जाऊ लागलेलं आहे. आता थेट यावरती बोलले जाऊ लागलेलं आहे. यावरती काय बोलले जाऊ लागलेलं आहे त्याबद्दल माहिती समजून घ्या. बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून येत असलेले वृत्त असे की केवळ एकट्या या जिल्ह्यातून राज्य सरकारकडे या योजनेच्या नावे असलेले तब्बल 5,60,00,000 रुपये अद्यापही थकीत आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. बघा, म्हणजे अशी माहिती ते सांगण्यात येत आहे की आता हे वृत्तमध्ये आलेलं आहे. बरं, हे काही मी तुम्हाला माझ्या मते सांगत नाही, ही न्यूजमध्ये बातमी आलेली आहे, तेच माहिती तुम्हाला मी सांगत आहे. तर बघा, असं सांगितलं जात आहे की लाडकी बहीण योजनेमुळे बाकीच्या योजनांवरती याचा परिणाम होत आहे. तर बाकीच्यांचे पैसे म्हणजे शेतकऱ्यांचे पैसे थांबवले जात आहेत किंवा शेतकऱ्यांना लाभांपासून वंचित राहावे लागत आहे, अशी माहिती सध्या व्हायरल होत आहेत आणि त्याबद्दल अपडेट येत आहेत. तर बघा, असं सांगितलं जात आहे. ठीक आहे, ही अपडेट तुम्ही बघितली. आता पुढे बघा महत्त्वाची माहिती. आता आपण महत्त्वाची माहिती समजून घेणार आहोत. तर बघा काय माहिती आहे नीटपणे आता समजून घ्या. तर लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, यापेक्षा अधिक मदत कशी करता येईल याचाही विचार करतोय, असे आश्वासन त्यांनी दिले. कोणी? मुख्यमंत्री साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं आश्वासन आता एका कार्यक्रमात ते गेले होते, तिथे त्यांनी बोललेलं आहे की ही योजना आम्ही बंद करणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मदत कशी जास्तीत जास्त करता येईल याचाही विचार करतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे 1500 ऐवजी 2-3 महिन्यात याची रक्कम 2100 रुपये होणार आहे योजनेची, लाडकी बहीण योजनेची. म्हणजे तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये येत राहतील. ओके, पुढे बघा महत्त्वाची माहिती. आता ही माहिती तुम्हाला समजली. आता तुम्हाला 12,800 रुपये संदर्भात माहिती देतो आणि 2000 संदर्भात माहिती देतो. बघा, पुढचा हप्ता कधी येईल याबद्दल काय माहिती आहे. तर हा हप्ता कशा संदर्भात आहे, तर PM किसान संदर्भात ही माहिती आहे. थोडक्यात ही माहिती तुम्हाला सांगतो, त्यानंतर लाडक्या बहिणींसंदर्भात जी खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी ते पण अपडेट लगेच सांगतो. पहिली ही छोटीशी अपडेट समजून घ्या. पुढचा हप्ता कधी येईल याबद्दल थोडक्यात माहिती समजून घ्या. हे बघा, कृषी मंत्री शिवराज सिंह यांच्या मते पंतप्रधान किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या दिवशी बिहारच्या दौऱ्यावर असतील. तेथे ते अनेक कृषी कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील आणि राज्यातील अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ करतील. PM किसानच्या 19व्या हप्त्याही तेथून हस्तांतरित केला जाईल. बघा, आता जो 19वा हप्ता आहे तर हा PM किसान योजनेचा हप्ता आहे. म्हणजे शेतकऱ्यांना 24 फेब्रुवारी रोजी, हे बघा 24 फेब्रुवारी 2025 ही तारीख लक्षात ठेवा. या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येणार आहेत. हे 2000 रुपये कशाचे आहेत? हे PM किसान योजनेचे आहेत. आलं लक्षात. आता आपण PM किसान योजनेचे हे 2000 रुपये 24 फेब्रुवारी रोजी येणार आहेत. 24 फेब्रुवारी रोजी 2000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत PM किसान योजनेचे. आलं लक्षात. हे 2000 रुपयेचं तुम्हाला आता समजलं. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती नीटपणे समजून घ्या. अत्यंत जबरदस्त माहिती. आता ही माहिती तुम्ही समजून घ्या. चला, आता ही माहिती समजून घ्या. लाडक्या बहिणींना आता 12,800 रुपये हे कशाचे मिळतील हे नीटपणे समजून घ्या. हे बघा, आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात किती पैसे आलेले आहेत नीटपणे समजून घ्या. आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 10,500 रुपये जमा झालेले आहेत. राईट. तर 7व्या हप्त्यापर्यंत 10,500 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत. आता तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे, तो मिळणार आहे 1500 रुपये. ओके, तर फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे. ते मी फेब्रुवारीचा इथे लिहून देतो, फेब्रुवारी हप्ता. ओके, हे फेब्रुवारीचा हप्ता. आणि तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर, अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळणार आहेत. ते किती मिळणार आहेत? 800 रुपये. जरी त्याबद्दल निर्णय झाला तर ते पैसे देखील तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे तुम्हाला 10,500 रुपये मिळालेले आहेत आतापर्यंत. त्यामध्ये आता तुम्हाला 1500 रुपये येतील फेब्रुवारी महिन्याचे आणि मोफत गॅस सिलेंडर अन्नपूर्ण योजनेचे 800 रुपये देखील तुम्हाला. त्याचा जो दुसरा हप्ता आहे अन्नपूर्ण योजनेचा, तर त्याचा दुसरा हप्ता 800 रुपये तुमच्या खात्यात येऊ शकतो. म्हणजे टोटल किती झाले आता? टोटल बघा, हे 0 हे 0 10 आणि 8 18, आजच्याला 1 1 1 2 आणि हा 1 जसंच तसा 12,800. बघा बरोबर झालं की नाही? हे बघा इथे 12,800, हे बघा 12,800 12,800. राईट. म्हणजे 12,800 रुपये हे कशाचे?
तर तुम्हाला आतापर्यंत 10,500 रुपये मिळालेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला आता हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे, या महिन्याचा, ते 1,500 रुपये त्यामध्ये टाका, किती झाले 12,000. आणि मोफत गॅस सिलेंडरचे 800 रुपये म्हणजे 12,800 रुपये तुम्हाला आतापर्यंत मिळून जातील लाडक्या बहिणींना. ओके, तर अशी ही अपडेट होती, तुम्हाला आता संपूर्ण समजलं असेल. आता महत्त्वाचा तुमचा प्रश्न असेल तर फेब्रुवारीचे जे काही 1,500 रुपये आहेत, मग 1,500 रुपये किंवा मोफत गॅस सिलेंडरचे 800 रुपये हे कधी खात्यात जमा होतील. तर बघा, फेब्रुवारीचा जो हप्ता आहे 8वा हप्ता, तर 8वा हप्ता मी इथे लिहितो 8वा हप्ता. तर हा 8वा हप्ता तुम्हाला 15 फेब्रुवारीनंतर हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्यासोबत जरी सरकारने निर्णय घेतला तर अन्नपूर्ण योजनेचा जो काही 800 रुपयाचा हप्ता आहे तो देखील मिळू शकतो. ओके, म्हणजे 1,500 पण आणि गॅस सिलेंडरचे 800 रुपये पण, असे टोटल पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन जातील. आलं लक्षात. आणि 15 फेब्रुवारीनंतर हे हप्ते येण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. ओके, सूत्रांकडून माहिती आलेली आहे ती माहिती तुम्हाला सांगत आहे. सूत्रांकडून अशी माहिती मिळालेली आहे की 15 फेब्रुवारीनंतर हे हप्ते तुमच्या खात्यात, 8वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. ओके, तर बघा, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, तुम्हाला एकदम सिंपल करून आपल्या गावरान भाषेत मी माहिती देत असतो. आता आज रोजीच्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट होत्या त्या संपूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगितल्या, नीटपणे समजून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण किंवा इतर योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. चला मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.